तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथय रे ससौ सिद्धे विशुद्ध सद्भावे समन्वय नाण दंसन चरित तव विरिया रे ते सव्वे समगम पत्तेगमेव पत्तेगम वंदामि अवट्टन्ते अरहन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणं अज्झावयवगाणं साहूणं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाण समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये महत्वाचा विषय आपला सुरू आहे. जीवनामध्ये मुनींचं आचरण कसं असतं आणि त्या अनुषंगाने जरी मुनींसाठी हे लावलेलं आहे आणि हेही सत्य आहे की मुनिपदा धारण केल्याशिवाय केवल ज्ञानाची प्राप्ती असंभवनीय आहे. आज ना उद्या कोणत्या तरी भवामध्ये मुनिपणा धारण करावाच लागणार आहे, तेव्हाच आम्हाला केवल ज्ञानाची आणि मोक्षाची प्राप्ती होऊ शकणार आहे. जर हे संस्कार आमच्या आत्म्यावर आतापासूनच झाले तर आमचं देखील मुनिपदाचं आचरण भावी काळामध्ये निर्दोष रीतीने होऊ शकेल. म्हणून आम्ही चरणानुयोग शास्त्राचं आज जरी पालन करू नाही शकत तरी अत्यंत भक्ती विनय आस्था ठेवून हा भाग आम्हाला समजून घ्यायचा असणार आहे. आणि या अनुषंगाने श्रावकांच्या जीवनामध्ये देखील कशा प्रकारच्या आचरणाची त्यांनी आस अंतरंगामध्ये ठेवावी हे देखील आम्ही समजू शकतो. या अनुषंगाने काल आपण बघितलं की मुनींचा अशुद्धोपयोग झाला हाच त्यांचा अंतरंग छेद आहे आणि हा सर्वथा प्रतिषेध्यच असणार आहे, निषेध करण्यास योग्यच आहे. आता ज्या वेळेला शुद्धोपयोगामध्ये मुनी आहेत, यदा कदाचित द्रव्य हिंसा त्यांच्याकडून घडली तरी देखील अंतरंगातला शुद्धोपयोग कायम असल्यामुळे, अंतरंग छेद नसल्यामुळे त्यांना हिंसेचा दोष लागत नाही. मग प्रश्न आला की एखादा व्यक्ती असं म्हणेल की मी परिग्रह ठेवतो आणि मला त्याच्याविषयी ममत्व भाव नाही, मग काय हरकत आहे? तर असं संभवनीय नाही. हे आचार्यांनी काल उत्तर दिलेलं होतं की बाह्य परिग्रह आहे म्हणजे एकांतानी म्हणजे नियमानी तो अंतरंग छेदच असणार आहे. परिग्रह जवळ ठेवला याचा अर्थ त्याविषयी ममत्व भाव आहेच. हा अंतरंगच छेद त्या ठिकाणी म्हटला गेला. आणि इतक्यापर्यंत आपण पाहिल्यानंतर आचार्यांनी, अमृतचंद्र आचार्यांनी या ठिकाणी एक कलश ठेवलेला आहे आणि कलश अत्यंत महत्वपूर्ण आहे. जसं आपण एखाद्याला कितीही समजून सांगितलं आणि तो समजून घेण्याच्या मनस्थितीतच नाही, तो आपलीच रट लावतो आहे, तर त्याला समजून सांगणं दुरापास्त आहे. झोपेतल्या व्यक्तीला जाग करता येऊ शकतं, परंतु जी व्यक्ती झोपेचं सोंग घेऊन बसलेली आहे तिला जाग करणं दुरापास्त आहे. तसं एखाद्याच्या मनाची कोरी पाटी असेल त्याला समजून सांगणं सहज सुलभ आहे, पण पूर्वानुग्रह असेल किंवा समजून घ्यायचंच नाही अशी जर मनाची तयारी ठेवली असेल तर अशा व्यक्तीला समजून सांगू देखील कोणी शकत नाही. ही गोष्ट कलशाच्या माध्यमातून आचार्य अमृतचंद्र प्रतिपादन करतात. कलश आहे या ठिकाणी फार निवडक कलश आलेले आहे. त्याच्यामधला हा 14 नंबरचा कलश आहे. समयसार मध्ये कलशांची रेलचेल आहे. खूप कलश आपल्याला दिसतील, परंतु प्रवचनसार ग्रंथामध्ये अत्यंत माफक प्रमाणामध्ये कलश त्यांनी वापरलेले आहे. वक्तव्यमेव किल यत्तदशेष मुक्त मेतावतैव यदि चेतयेतेत्र कोऽपि व्यामोह जालमति दुस्तरमेव नूनम
निश्चेतनस्य वचसा मतिविस्तरेपि. या कलशामध्ये सांगतात की वक्तव्यमेव, जे काही मला सांगण्यासारखं होतं ते अशेषम वक्तव्यम, मी संपूर्णपणे त्याचं कथन केलं. बारीक बारीक गोष्टी त्या ठिकाणी अगदी काटेकोरपणे कशा रीतीने करायच्या या मी सांगितलेल्या आहे. म्हणजे जे जे काही सांगण्यासारखं आहे ते पूर्ण सांगितलेलं आहे. आणि एवढ्यानेही जर कोणी समजून घेईल तर घेईल. म्हणजे एवढ्यावरून जर समजून घ्यायचं असेल तर एखाद्याने समजून घ्यावं. परंतु खूप वचनाचा विस्तार केला तरीही वास्तविक जडाप्रमाणे अज्ञानीला भ्रमजाल अति दुस्तर आहे. पण एखाद्याला समजूनच घ्यायचं नाही, अंतःकरणामध्ये मला तो विषयच काही समजू शकत नाही अशीच धारणा करून जर आम्ही बसलो तर तो विषय कधीही आमच्या पचनी पडू शकत नाही. कोणताही ग्रंथ समजतानाही जर आमचा ग्रह असेल की हा मला ग्रंथ समजूच शकत नाही, हा अत्यंत कठीण आहे, तर तो कोणत्याही परिस्थितीत समजू शकत नाही. पण सुरुवातीलाच आम्ही जर मनामध्ये ठेवलं की नाही मला समजूच शकतं आणि मी समजूनच घेणार आहे, आचार्यांचं प्रतिपादन मला समजलंच पाहिजे, या दृष्टीतून जर आम्ही तो ग्रंथ अध्ययन केला तर आम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टींचं आकलन होतच जाणार आहे. एवढा स्वतःच्या ज्ञानावर क्षयोक्षमावर विश्वास ठेवून आम्हाला ग्रंथाचं अध्ययन किंवा ग्रंथामध्ये अवगाहन करायचं असणार आहे. म्हणून खूप वचनाचा विस्तार केला. जसं एखादी व्यक्ती असते, एखाद्या व्यक्तीला अगदी थोड्या शब्दांमध्ये ज्ञान होतं, ठीक आहे, ती संक्षेप रुची शिष्य असते, तिला ता म्हटलं तर ताकभात हा लगेच समजतो. परंतु काही मध्यम रुची पण शिष्य असतात. मध्यम रुचीसाठी देखील आचार्यांनी अनेक अनुयोगांच्या माध्यमातून विषयाचं प्रतिपादन केलं. आणि काही विस्तार रुची शिष्य पण असतात, खूप विस्ताराने सांगून मग त्यांना समजतं. तर आचार्य म्हणतात की आता मी पूर्ण विस्तार केलेला आहे. विस्तार रुची शिष्यांसाठी जे जे पाहिजे होतं ते सगळं मी या ठिकाणी परोसलेलं आहे, तुमच्या ताटामध्ये ठेवलेलं आहे. आताही तुम्हाला जर समजून घ्यायचं नसेल तर माझा नाइलाज आहे. जडाप्रमाणे तुम्ही आहात, अज्ञानी आहात, आणि म्हणून अतिविस्ताराने मला काही आता लाभ होणार नाहीये. पार करणं सोडणं आता मला अति कठीण चाललेलं आहे. अशा तऱ्हेचा हा कलश या ठिकाणी आचार्यांनी ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आता परत गाथा 220 की आता उपधीचा निषेध हा अंतरंग छेदाचाच निषेध आहे. उपधी जीवनामध्ये टाकलीच पाहिजे. वरचं जर सगळं शाबूत आहे आणि आतली गिरी स्वच्छ आहे असं होऊ शकत नाही. जसं आम्ही बदाम आहे, बदामाचं वरचं टरफल कायम आहे आणि आम्ही म्हटलं की आम्हाला शुद्ध बी उपलब्ध झाली तर असं असू शकत नाही. वरचं टरफल काढावं लागेल, त्याच्यामधली आतली बदाम बी काढावी लागेल, बदाम बी मधलं देखील वरचं जे लाल सालपट आहे ते पण आम्हाला काढावं लागेल, तेव्हा शुद्ध बदाम प्राप्त होणार आहे. आणि जर आम्ही म्हटलं आम्हाला पूर्ण एक समग्र बदाम मिळालेली आहे झाडाची पडलेली, आणि आम्ही म्हटलं की याची उपधी म्हणजे वरचा परिग्रह कायम आहे आणि आम्हाला शुद्धता प्राप्त झालेली आहे, तर असं असू शकत नाही. आचार्यांनी याच्यामध्ये टीकेमध्ये धानाचं उदाहरण देऊन ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. गाथा पहा 220. नहि निरवेखो चागो न हवदी भिक्खुस्य आशय विशुद्धी अविशुद्धस्य चित्ते कहम नुकम मखो विहिओ. नहि निरवेखो जागो न हवदी भिक्खुस्य आशय विशुद्धी अविशुद्धस्य चित्ते कहम नुकम मखो विहिओ. ही निरवेखो चागोय. जर निरपेक्ष कोणत्याही वस्तूच्या अपेक्षेने रहित त्याग नाही तर, अपेक्षेने रहित म्हणजे मी आज त्याग करते आहे, म्हणजे एखादी वस्तू मी एखाद्याला दानात देते आहे, पण
त्याच्या माध्यमातून मला प्रसिद्धी मिळावी, माझं नाव उत्कीर्ण व्हावं, माझा 10 लोकांनी हा दानी आहे अशी प्रशंसा करावी, अशी अपेक्षा असेल तर. किंवा आणखी एखाद्याला आम्ही कोणती तरी वस्तू दिली आणि त्या वस्तूच्या बदल्यामध्ये त्यांनी मला मोठी वस्तू वापस करावी, अशा प्रकारची जर अभिलाषा जीवनात असेल तर. किंवा अनेक गोष्टी आम्ही जीवनामध्ये अशा पाहतो आणि करतो की आम्ही देताना देतो, पण त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला काहीतरी, मी एवढं केलं तरीही माझं नाव कुणी घेत नाही, मी दुसऱ्यांसाठी एवढं माझे वेळ फुकट घालवला, किती किती आम्ही अशा प्रकारच्या वल्गना करतो आणि क्रिया करतो, दाखवतो, दान देतो आहे आणि त्याच्या बदल्यात मोबदला देखील आम्ही अपेक्षितो. हे निरपेक्ष त्याग म्हटल्या जात नाही. निरपेक्ष त्याग त्याला म्हटलं जातं की दिल्यानंतर एका हाताचं दुसऱ्या हाताला पण करणार नाही, कुठे नामोनिशान नाही, कुठे कोणत्याही तऱ्हेची जाहिरात नाही, कुठे दाणी म्हणून घेण्याची त्यांची अभिलाषा अंतरंगामध्ये नाही, निकांक्ष भावनेनी, निरपेक्ष रूपानी. म्हणून निरपेक्ष कोणत्याही वस्तूच्या अपेक्षेनी रहित त्याग नाही तर भिक्षूला भावाची विशुद्धी होत नाही. शांतीनाथ भगवंतांची ज्या वेळेला रावणाने आराधना केली, रावणाने आराधना करत असताना इतक्या तल्लीनतेने त्यांची ती आराधना सुरू होती, पण अंतरंगामध्ये आराधना करण्याच्या पूर्वी एक संकल्प होता की मला एका शस्त्राची प्राप्ती हवी आहे, रामाला मला जिंकायचं आहे आणि त्यासाठी ते शस्त्र आवश्यक आहे. आणि त्या शस्त्राच्या एका हेतूच्या साठी शांतीनाथ भगवंतांची निरंतर अगदी भक्ती भावपूर्वक एकाग्रचित्त होऊन आराधना त्यांनी केली, परंतु त्याच्या माध्यमातून तो संपूर्ण त्याग म्हटल्या गेलेला नाही. आणि म्हणून कोणतीही भक्ती त्याच्या मागे जर अशी इच्छा असेल तर ती भक्ती उच्च कोटीची भक्ती म्हटल्या जात नाही. आणि त्या व्यक्तीला तेवढी विशुद्धता देखील जीवनात येत नाही, कारण अंतरंगामध्ये तो भाव सतत विद्यमान असतो, ती कांक्षा आकांक्षा सदैव जीवनात असते. म्हणून भिक्षूला भावांची विशुद्धी होत नाही. भिक्षू याचा अर्थ या ठिकाणी मुनी. आणि भिक्षू यासाठी म्हटलं की पूर्वीच्या काळी सुद्धा 5 घरी जाऊन भिक्षा करण्याची त्यांची वृत्ती होती. अशा प्रकारची ती भिक्षू वृत्ती असल्यामुळे ती आमच्या याच्यात जरी नव्हती तरी बाकींच्या याच्यामध्ये ही श्वेतांबर समाजामध्ये किंवा त्यावेळेला हे प्रचलित झालेलं होतं. मग त्यांच्याही वेळेला 5 घरी जाऊन भिक्षा गोळा करायची, म्हणजे आहार ग्रहण करायचा, ही वृत्ती होती. त्यामुळे तो शब्द त्या ठिकाणी भिक्खू या शब्दाला आलेला आहे. ये चित्ते विशुद्धस्य, आणि जो भावामध्ये अविशुद्ध असणार आहे, परिपूर्ण वितरागता ज्याच्या जीवनात झळकली नाही, कम्मखो कहम, त्याला कर्माचा क्षय कसा होऊ शकेल, आणि नु विहो, आणि त्याला निर्वाणाची प्राप्ती देखील कशा प्रकारे होईल. टीका पहा. ज्याप्रमाणे धानाच्या वरच्या फोलपटाच्या सद्भावात जर धान आहे आणि धानाला वरचं साल विद्यमान आहे, त्यावेळेला तांदळाच्या ठिकाणी आढळून येणाऱ्या अशुद्धतेचा त्याग होत नाही, म्हणजे तोपर्यंत तांदूळ अशुद्धच आहे. त्याप्रमाणे बहिरंग परिग्रहाच्या सद्भावामध्ये ज्याला तिल तुष मात्र देखील परिग्रह असेल, त्याच्या जीवनात त्या वस्तूला ममत्वरूप परिणाम विद्यमान आहे आणि म्हणून अशुद्धोपयोगाची धारा अंतरंग छेद विद्यमान आहे. म्हणून अशुद्धोपयोग रूप अंतरंग छेदाचाही त्याला अभाव होत नाही. आणि त्या परिग्रहाच्या सद्भावामध्ये शुद्धोपयोगजन्य कैवल्याची मोक्षाची प्राप्ती होत नाही.
कारण मोक्षासाठी संपूर्णपणे लोभाचा अभाव व्हावा लागतो. इच्छेचा अभाव म्हणजे मोक्ष, अनाकुलता म्हणजे मोक्ष. आणि म्हणून जिथे थोडकी जरी इच्छा असेल, जी आम्हाला कदाचित बुद्धिपूर्वक ज्ञात होत नसेल, तरीही त्यांचं गुणस्थान 10वं म्हटलं जातं. सूक्ष्म लोभ, सूक्ष्म सांपराय, 10वं गुणस्थान. त्या ठिकाणी इच्छेचा अजूनही सद्भाव आहे. कोणती इच्छा त्यांच्या जीवनात आहे असा जर कोणी प्रश्न विचारला तर आम्ही त्याचं उत्तर देणार आहोत की ती इच्छा इतकी सूक्ष्म आहे की ती केवळ ज्ञान गम्य आहे. सामान्य लोकांना त्याचा सुतराम असा वाटत नाही की याच्या जीवनात इच्छा आहे, परंतु इच्छा संज्वलनच्या मंद उदयात त्या ठिकाणी सूक्ष्म इच्छा विद्यमान आहे, जी केवळ ज्ञान गम्य आहे. आणि त्याचा क्षय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यथाख्यात चारित्राची प्राप्ती होत नाही. प्रकरण सुरू आहे सामायिक छेदोपस्थापनाचं. आणि हेच मुनी ज्या वेळेला श्रेणी आरोहण करतात, भलाई ती उपशम श्रेणी असेल किंवा क्षपक श्रेणी असेल, ही आरोहण करत असताना 9व्या गुणस्थानामध्ये बादर लोभ आहे जीवनामध्ये, तोही अबुद्धिपूर्वक आहे, बुद्धिपूर्वक ज्ञात होत नाही. त्यांनीही त्या ठिकाणी मोहनीय कर्माचा बंध सुरूच आहे. आणि 10व्या गुणस्थानामध्ये संज्वलन लोभाचा उदय आहे. त्याच्या जीवनात सूक्ष्म लोभ तिथे आहे, पण तो लोभ इतका सूक्ष्म आहे की तो नवीन मोहनीय कर्माला बंध करू शकत नाही. नवीन मोहनीय कर्माला बांधता येत नाही त्याला. आणि म्हणून दुसऱ्या क्षणी त्या लोभाचा नाश होऊ शकणार आहे. परंतु जोपर्यंत लोभ विद्यमान आहे तोपर्यंत यथाख्यात चारित्र नाही, हे निश्चितपणे समजायचं आहे. म्हणून थोडा जरी परिग्रहाचा सद्भाव आहे तरी देखील हा तर बाह्य परिग्रह नाहीच आहे, हा तर अंतरंग परिग्रह आहे आणि मोहनीयाच्या उदयात असणार आहे. आणि ज्या ठिकाणी बाह्य परिग्रह असेल त्या ठिकाणी तर निश्चितपणे ममत्व भाव जीवनामध्ये बुद्धिपूर्वक असणार आहे. हा अबुद्धिपूर्वक आहे. यानीही कैवल्यामध्ये बाधा येते, तर बुद्धिपूर्वक ममत्वानी बाधा आली यात नवलते काय. म्हणून बुद्धिपूर्वक रागाने तर निश्चितपणे त्या ठिकाणी ममत्व भाव असणार आहे आणि कैवल्यामध्ये तो महान अडसर आहे. म्हणून मोक्षाची प्राप्ती तिथे होत नाही. अतएव अशुद्धोपयोग रूप अंतरंग छेदाचा निषेध व्हावा, या प्रयोजनाची अपेक्षा ठेवून उपधीचा जो काही प्रतिषेध करण्यात येतो तो अंतरंग छेदाचाच प्रतिषेध आहे. कारण अंतरंग छेद होण्यासाठी हे बाह्य परिग्रह हे निमित्तभूत असणार आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी अंतरंग छेदाचा निषेध म्हणजे बहिरंग छेदाचा निषेध केला तिथे अशा प्रकारे याचाही निषेध आहे. तात्पर्य हे समजावे की अशा प्रकारे उपाधी ग्रहण हा नियमपूर्वक अंतरंग छेद आहे आणि तो सर्व प्रकारे त्याज्य आहे. ज्याप्रमाणे बाह्य टर्फल असताना तांदूळात शुद्धता येणे शक्य नाही, त्याप्रमाणे बाह्य परिग्रह असताना निर्मल आत्मानुभूती शक्य नाही. आणि हा अशुद्धोपयोग असताना कैवल्याची मोक्षाची प्राप्ती होत नाही. ज्याला अशुद्धोपयोग रूप अंतरंग छेदाचा त्याग करायचा आहे त्याला उपधीचा परिग्रहाचा त्याग अनिवार्य आहे. उपधीचा प्रतिषेध म्हणजेच अंतरंग छेदाचा प्रतिषेध आहे. भावपूर्वक बहिरंग त्याग केल्यावरच अंतरंग परिग्रहाचा त्याग होऊ शकतो. जर बहिरंग परिग्रह विद्यमान आहे
आणि आम्ही म्हटलं की माझा अंतरंग परिग्रह नाहीये, मला त्या वस्तूविषयीचा ममत्व भाव नाहीये. जर ममत्व भाव नाही तर ती वस्तू जवळ का ठेवली, हा प्रश्न आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही बहिरंग वस्तूचा त्याग करू भावपूर्वक, त्याच वेळेला अंतरंग परिग्रहाचा त्याग होऊ शकणार आहे. पण हाही एकांताने नियम नाही. बहिरंग वस्तूचा त्याग केला म्हणून अंतरंग परिग्रहाचा त्याग होईलच असंही एकांताने म्हणता येत नाही. कधी कधी असंही होतं, वस्तू तर सुटल्या जाते पण वस्तूविषयीची मूर्छा ही मात्र सुटत नाही. म्हणून या ठिकाणी हे सांगितलं की पहिल्यांदा तर बहिरंग त्याग जीवनात करा आणि अंतरंग त्याग मग त्या अनुषंगाने होईल न होईल. पण अंतरंग त्याग बहिरंग वस्तूचा त्याग केल्यावरच संभवनीय आहे. आणखी पूजा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, लाभ आदी इच्छापूर्वक बाह्य परिग्रहाचा त्याग केला तर त्यांचा आशय मिथ्यात्व रूपच आहे, म्हणून त्याला पापबंधच आहे. अजून मिथ्यात्व जीवनात गेलं नाही. कारण निकांक्षित भावनेमध्ये आचार्य समंतभद्रांनी कथन केलेलं आहे की कर्म परवशे सांते दुःखेरंतरितोदये, पाप बीजे सुखे नास्ता श्रद्धाणा कांक्षणा स्मृता. कोणत्याही तऱ्हेची सांसारिक इच्छा जर जीवनात असेल तर सम्यक दर्शनाचीच निर्दोष प्राप्ती नाही. इथे तर चारित्र्याचं प्रकरण सुरू आहे आणि या चारित्र्य प्रकरणामध्ये जर अशा प्रकारचा प्रतिष्ठा मिळावी, मला उदो उदो व्हावा, पूजा करावी, मला अजून कोणत्या प्रकारचा लाभ व्हावा, मी आज थोडं देतोय पण त्याच्या प्रतिफलनामध्ये मला अधिक मिळावं, अशी जर इच्छा असेल तर हा बाह्य परिग्रहाचा त्याग, त्याचा आशयच मुळात चुकीचा आहे. म्हणून अभिप्राय चुकीचा असल्यामुळे मिथ्यात्वाचा दोष तिथे लागलेला आहे. ज्यांनी शुद्धात्म स्वरूपाचा अनुभव घेतला नाही असे जीव परद्रव्य आणि परभावाने आपला मोठेपणा मांडतात. वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे की ज्यांना आत्म्याची अनुभूती आली त्यांच्या जीवनात परवस्तूविषयी यत्किंचित देखील मोठेपणाचा भाव नाही, किंवा परवस्तूमुळे मी मोठा बनणार आहे. श्रीमंत कोण? पैसा ज्याच्याजवळ आहे की ज्ञानाचं अफाट साम्राज्य ज्याच्याजवळ आहे. जो ज्ञानी, तो केवल ज्ञानी, तो खरा श्रीमंत, तो खरा वैभव संपन्न. परंतु जोपर्यंत आत्म्याची अनुभूती येत नाही तोपर्यंत आम्ही श्रीमंती मोजतो ती बाह्य धनानी वैभवानी. पण हे बाह्य धन आणि वैभव हे औटघटकेचं राज्य आहे. आज आहे उद्या नाही. म्हणून अशा प्रकारे परद्रव्यामुळे आमचा म्हणजे आत्म्याचा कधीही मोठेपणा होऊ शकत नाही. जरी बाह्य परिग्रह परद्रव्य आहे आणि परद्रव्यामुळे आत्म्याचे काहीही चांगले वाईट होऊ शकत नाही, तरीही जोपर्यंत मुनींना त्या एवढा देखील परिग्रह असेल तर त्यांचा मुनीपणा टिकू शकत नाही. अंतरंगात परिग्रहाशी एकत्व ममत्व भाव असल्याशिवाय बाह्य परिग्रह राहतच नाही. बाह्य परिग्रहाची बुद्धिपूर्वक उपस्थिती आणि त्याचे रक्षण करण्याचा भाव रागादी रूपच आहे. अत्यंत प्रखर शब्दामध्ये आचार्य कुंदकुंदांनी आणि अमृतचंद्र आचार्यांनी ही गोष्ट या ठिकाणी ठेवलेली आहे. यावर वृंदावन कवी लिहितात, अंतर चाह दाह परिहर करी, जो न तजे परिगह परसंग. अंतर चाह दाह आहे, ही इच्छारूपी अग्नी अंतरंगामध्ये विद्यमान आहे. आणि जो न तजे परिग्रह परसंग, सो मुनिको मन होयन निर्मल, संयम शुद्ध करत वह भंग. त्या मुनींचं मन निर्मल होऊ शकत नाही आणि संयम देखील शुद्ध होऊ शकत नाही. मन विशुद्ध बिनू कर्म कटे किमी, जे प्रसंग वश बंधे कुढंग. आणि अशा तऱ्हेने जर मनाची विशुद्धता झाली नाही
तर कर्म नष्ट देखील होऊ शकत नाही. ताते तिलतुष मितही परिग्रह तजही सख मुनिवर सर्वंग. म्हणून ही सीख म्हणजे हे तू लक्षात घे की अशा तऱ्हेने सर्व परिग्रहाला त्यागण्या योग्यच आहे. बहिरंग छेद हे अंतरंग छेदाचं आयतन आहे. म्हणून अंतरंग छेद सोडण्यासाठी बहिरंग छेदरूप परिग्रह पूर्ण सोडणे अनिवार्य आहे. अशा तऱ्हेने ही गाथा आपण बघितली आणि या गाथेला जीवनात उतरविण्यासाठी पहिल्यांदा तर आम्हाला आमचं आत्मस्वरूप समजलं पाहिजे. आत्मस्वरूप कसं आहे? माझं आत्मस्वरूप निराकुल स्वभावी मी आहे. नंतर अविकारी आहे, अमल आहे, मी शुद्ध रूपाचा आहे, मी एकाकी आहे, मी ज्ञायक स्वभावी आहे, मी अशा तऱ्हेने अखंड रूप आहे, एक रूप आहे. हे प्रथमतः आत्म्याचं स्वरूप आमच्या अंतःकरणामध्ये ठसलं पाहिजे. असं हे निराकुल आणि अविकारी आत्मेच्या अनुभूतीसाठी पूर्णतः निर्ग्रंथ होणे अनिवार्य आहे. कारण 7व्या गुणस्थानवरती नाच शुद्धोपयोगाची पूर्ती जीवनात आहे. 4थ्या गुणस्थानात त्याला आत्मेची अनुभूती जरूर आहे. आत्मेची अनुभूती असताना जोपर्यंत अनुभूतीचा काळ आहे तोपर्यंत काही क्षणांसाठी शुद्धोपयोगाची धारा विद्यमान आहे. पण हे दुर्मिळ क्षण त्याच्या जीवनात त्याला मिळालेले आहे. त्याच्यामध्ये सातत्य नाही, कारण त्याचे बाह्य व्याप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून हे जेव्हा कमी होईल त्यावेळेलाच हे शुद्धोपयोग जास्त काळ आणि अधिक स्थिरतारूप जीवनात असू शकतात. अशा तऱ्हेने ही गाथा आपण बघितल्यानंतर आता हा परिग्रह एकांततः निश्चितपणे अंतरंग छेदच आहे हे आणखी विस्ताराने या ठिकाणी सांगतात. या ठिकाणी आचार्य जयसेनांनी 3 आणखी गाथा दिलेल्या आहेत आणि त्या गाथांनाही आपण एकदा वाचून घेऊ. थोडक्यात त्या गाथा सांगते. 3 गाथा या 220 नंबरच्या गाथेनंतर आचार्य जयसेनांच्या टीकेत 3 गाथा आपल्याला जास्तीच्या मिळतात. गेण्हदिवचेल खंडम भायन मथिती भणिदमी हसुत्ते जदि सोचत्ता लंबो हवदिकहं वा अनारंभो वत्थखंडम दुद्दीय भायन मन्नं च गेण्हदी नियदम विज्जदी पाणारंभो विखेवो तस्य चित्तं हि गेण्हहि विधुनई धोवई सोसोई जदम तु आदवे खित्ता पत्तं वचेल खंडम बिभेदी परदोय पालयदी. गेण्हदी चेलखंडम साधू वस्त्रांना ग्रहण करतो. त्यांच्याजवळ भांडे देखील असतं. जर एखाद्या शास्त्रात असं कथन केलं असेल तर विचार करण्यायोग्य बाब आहे की वस्त्र आणि भांडे बाळगणारा साधू निरावलंबी आणि निरारंभी देखील कसा असू शकेल. त्यावेळेला कदाचित जयसेनाचार्यांच्या समकालीन श्वेतांबर पंथीयांचा अधिक प्रमाणामध्ये उदो होत असावा आणि त्यांच्याजवळ भांड आणि वस्त्र हे परिग्रह दिसतात आणि त्या अनुषंगाने ह्या गाथा जयसेनाचार्यांना त्या याच्यामध्ये टाकावेशा वाटल्या असतील. परिस्थिती आम्हाला इतिहास पूर्णतः ज्ञात नाही, पण ही एक संभावना. दुसरं, वस्त्राचे तुकडे, दुधाचे भांडे आणि इतर वस्तू जो तो ग्रहण करतो तर त्याच्याकडून जीवाचा घात होतो आणि त्याच्यामध्ये विक्षेप, चित्तामध्ये विक्षेप निर्माण होतो. भाव तशा प्रकारचा मलिन निश्चित होतो. तो भांडे आणि वस्त्र ग्रहण करतो, धूळ साफ करतो, धुतो आणि सावधानतापूर्वक उन्हात वाळवतो, त्याचे रक्षण करतो आणि हरवू नये म्हणून
परत भयभीत राहतो. अशा प्रकारचं जयसेनाचार्यांच्या या टीकेमध्ये आम्हाला या गोष्टी त्या अनुषंगाने त्या काळाच्या अनुरूप अशा आम्हाला दिसत आहेत. आता आपण 221 नंबरच्या गाथेला बघू की परिग्रह हा एकांततः अंतरंग छेदच आहे हे या ठिकाणी सांगतात. किधतं भिन्नथिमुच्छा आरंभो वा असंजमो तस्य तदपरदौवं मीरदो कथमप्पाणं प्रसादयति. किधतं भिन्नथिमुच्छा आरंभो वा असंजमो तस्य कथपरदौवं मीरदो कथमप्पाणं प्रसादयति. तं हि तस्सा मुच्छा, जर त्या परिग्रहाच्या सद्भावामध्ये त्या मुनींना मूर्छा, मुच्छा म्हणजे मूर्छा, मूर्छा नंतर आरंभ असंजमो किधनथी, कसा असणार नाही, प्रश्न उपस्थित केला. जर त्यांचा परिग्रहाचा सद्भाव आहे तर अशा मुनींच्या जीवनामध्ये त्या वस्तूविषयीची आसक्ती नाही असं कसं म्हणता येईल, किंवा ते आरंभ नाही असंही म्हणता येत नाही, किंवा ते संयम पाळत आहे असंही दिसत नाही. म्हणून त्यांच्या जीवनात मूर्छा, आरंभ आणि असंयम असणारच आहे. तद परद्रव्यमी रदो, आणि जर तो परद्रव्यामध्ये रत असेल तर अप्पाणम कथम पसायदी, तर तो आत्मेची, शुद्ध आत्मेची साधना कसा काय करू शकेल, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी कुंद भगवंतांनी स्वयं उपस्थित केलेला आहे. जे निर्ग्रंथ मुनी दीक्षेचे पुरस्कर्ते होते, ज्यांच्या जीवनामध्ये साक्षात ज्यांना सिमंदर भगवंतांच्या तोंडून अशा प्रकारे अध्यात्म ग्रंथ ज्यांनी श्रवण केलेला होता, 7 दिवस पर्यंत ते त्यांच्या म्हणजे त्यांच्या सानिध्यात राहिले, आणि सानिध्यात राहत असताना 7 दिवस पर्यंत ते आहार भोजनाचा त्यांचा त्याग राहिला. त्याग अशासाठी राहिला की ते भरत क्षेत्रातले आर्यखंडातले मुनी, आणि ते गेले विदेह क्षेत्रामध्ये, की ज्या वेळेला इथे भरत क्षेत्रात दिवस होता, विदेह क्षेत्रामध्ये त्यावेळेला रात्र होती, भोजनाची सोय उपलब्ध नव्हती. आणि तिथे ज्या वेळेला दिवस होता त्यावेळेला ते विचार करायचे की अरे मी भरतखंडामधले साधू आणि तिथे आता रात्र आहे, जर मी आहार घेतला तर माझ्या व्रतामध्ये दूषण येईल, आणि म्हणून 7 दिवस पर्यंत वापस येईपर्यंत त्यांनी आहार ग्रहण केला नाही, असं कडक चर्येचं पालन करणारे साक्षात कुंद भगवान, आणि त्यांच्या तोंडून अशा प्रकारे परिग्रहाविषयीची पूर्ण समग्रता विद्यमान करत आहे, कथन करत आहे आणि सांगत आहे की तुला तुष मात्र परिग्रह जरी जीवनात असेल तरी देखील त्याविषयी जीवनात आसक्ती आहे. नंतर त्याविषयी तुम्हाला आरंभ, सगळं उठाठेव करावी लागते. जितका व्याप तितका संताप. व्याप वाढवला की संताप वाढणार आहे, आणि व्याप एकापासून सुरू होणार आहे. आम्हाला व्याप म्हणजे अनेक वाटतो, पण सुरुवात त्याची एकच असणार आहे. म्हणून तिथेही आरंभाचा दोष येणार आहे, आणि असंयमामध्ये ते तत्पर लीन असणार आहे. असंयम त्यांच्या जीवनात डोकावणार आहे. उपधीच्या सद्भावामध्ये ममत्व रूप परिणाम जिचे लक्षण आहे, अशी मूर्छा तद्विषय कर्म प्रक्रम परिणाम हे ज्याचं लक्षण आहे, असा आरंभ आणि शुद्धात्म परिणामाला घात रूप असंयम हे अवश्यपणे असल्यामुळे तशा प्रकारची उपाधी हा ज्याचा दुसरा भाव आहे. म्हणजे आत्म्याशिवाय अन्य परिग्रह ज्यांनी ग्रहण केलेला आहे, आणि उपधी आहे, परिग्रह आहे, त्याच्या सद्भावामध्ये मूर्छा दिसत आहे, कर्म प्रक्रम दिसत आहे. म्हणजे कार्यव्यवस्था कसं काय घटित होणार, हे कार्य कसं करायचं याविषयी सगळी
उठाठेव म्हणजे कार्यव्यवस्था त्यांना पाहावी लागणार, कार्याची जबाबदारी घ्यावी लागणार, असा आरंभ त्यांच्या जीवनात आहे. आणि म्हणून हा भाव असंयमाचा भाव असणार आहे. त्याला शुद्धात्म द्रव्याच्या प्रशासकपणाचा अभाव आहे. म्हणून उपधी हा नियमाने अंतरंग छेद आहे असा निर्णय होतो. तात्पर्य हे की उपधी हा अंतरंग छेद आहे असे जाणून तो सर्वथा सोडण्यायोग्यच आहे. अशा तऱ्हेची ही गाथा आपण बघितलेली आहे. आणि या गाथेच्या अनुषंगाने आपण फक्त वृंदावन कवींचं बघू वचन, परिग्रह होत होत ध्रुव ममता और आरंभ, सो घातत सुविशुद्धमय जो मुनिपद परब्रह्म. मुनिपद परमब्रह्म पद आहे. आणि अशा तऱ्हेने हा परिग्रह त्यांच्या सुविशुद्ध परिणामांना घातात निमित्त आहे. ताते शुद्धात्म विषय जो चाहो विश्राम, म्हणून शुद्धात्म्यामध्ये जो विश्राम इच्छितो तो सब परिग्रह त्यागी मुनी हो उल्लहो शिवधाम. म्हणून परिग्रह असताना मुनीपणा हा आकाश पुष्पाप्रमाणे असंभव आहे, अशक्य आहे. आणि मुनी सदा सिंहवृत्तीने विचरण करतात आणि परद्रव्यात आसक्त असणाऱ्या मुनींना मूर्छा, आरंभ आणि असंयम होतोच होतो. आणि म्हणून या गाथेचा प्रयोग जर पाहायचा असेल तर परिग्रह हा जीवनात अनर्थकारी आहे हे समजून सर्व परिग्रहाचा त्याग करून एकत्व विभक्त सहज आत्म्यात उपयोग केंद्रित करणं. निदान चिंतनामध्ये, अभिप्रायामध्ये मी एकत्व रूप आत्मा आहे हे सदैव चिंतन आत्म्याचं आमच्याविषयी, स्वतःविषयीचं आम्हाला ठेवायचं आहे. आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सवसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.